आता त्या उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणार आहेत. हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण उन्हाने. हे हे सरकारला कळत नाहीये का? त्यांना भावनाच नाहीये का? माया दयाचं नाहीये का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवताय? माया दयाच नाहीये का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, मग तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला तुम्हाला? सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवरून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असते तसंच मायबाप सरकार सुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिका सुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावी लागत असते. तुम्ही फुरपळणार लोक दाखवा बसून 2 दिवस माझ संग तुम्ही उन्हात. मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला. तो पण आहे भाऊ. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी हे उन्हातानात हे खूप तळपतं ऊन आहे. हे ऊन साधं नाहीये. मे महिन्याचं हे ऊन आहे, ते तळपतं ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून, आग ओकतोय आग. आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतोय. उद्देश काय? मी सावलीत बसू शकलो असतो. मी कुठेही फॅन मंडप देऊन मी ते काय म्हणते त्याला कूलर लावून बसलो असतो. का भाजून घेतोय मला? मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं लेकी बाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाहीये का? इतक्या वेदना आहेत मराठा समाजाच्या, मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही का? की चला रे, किती दिवस आपण अडवायचं या मराठा समाजाला? किती दिवस या मराठा समाजाची अडवणूक करायची आपण? एकदा तरी त्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या, श्रीमंताचं ठीक आहे, मराठ्याचं गरीबाच्या लेकराच्या एकदा भावना जाणून घेऊ आपण. त्यांच्या कल्याणासाठी सरकार म्हणून झटू का म्हणू नये? मुख्यमंत्र्यांनी कुठलं सुटलं हल्ले, कुठलं सुटलं आंदोलन मोडून टाकणं, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या. तुम्ही म्हणता की आता फायनल आहे, आंदोलनाला जे विरोध करत होते त्या लोकांचा आता असं सुरू होऊ लागलाय की मनोज जरांगे पाटील हे भावनिक आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेत आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांना तात्काळ अटक केली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. नाही, या ना, नाटक करायला द्या, ताब्यात घ्यायला या तुम्ही, मग तुम्हाला कळल. ताब्यात तर घ्यायला तुम्ही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असले ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. तुम्हाला मन कसं जिंकत आहे ते, तुम्हाला गोरगरिबांचे मन कसे जिंकत येतील, त्यांच्या लेकरा बाळांना किती मोठं करता येईल, गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काय सुविधा देता येतात, आणि मनावर राज्य करा. मग दादागिरी फंदागिरीच्या भानगडात माया संग तरी पडू नका तुम्ही. चालेल चालेल. हो बोला. हॅलो, हो